हा सुंदर असा मोत्यांचा नाजूक नेकपीस मी फक्त 50 रुपयांमध्ये बनवला आहे आणि तुम्हीसुद्धा तो बनवू शकता. तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. मोती 4 चे व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत. हा गोंडा आहे जो नेकलेसला लावण्यासाठी यूज होतो आणि ही आहे तार. इथे मी 4 ची तार घेतलेली आहे. गळ्याच्या हिशोबाने इथे मी तार घेतलेली आहे आणि त्या तारेला 2 भाग करून एका साईडला त्याला लूप करून घेतलेला आहे आणि जे 2 एंड आहेत त्याचे ते ओपन ठेवायचे आहेत. त्या बाजूला लूप आत्ताच नाही करायचं आहे आपल्याला, एका बाजूला त्याला पीळ द्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या दोन्ही एंडमध्ये 3-3 मोती आपल्याला टाकायचे आहेत. अशा प्रकारे हे 3-3 मोती एका तारमध्ये आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. आता हे बघा, दोन्ही बाजूला मी मोती तारमध्ये ओवत आहे आणि त्यानंतर हे दोन्ही मोती ओवलेला भाग जो आहे तो एकत्र आणायचा आहे आणि त्याला गोल असा शेप द्यायचा आहे आणि त्याला पीळ मारायचा आहे. आपल्याला एक्स्ट्रा काहीच करायचं नाही आहे, फक्त त्याला गोल असा शेपमध्ये आणायचं आहे आणि पीळ मारून टाकायचं आहे तिथे. अशा प्रकारे ते एक फुलासारखा आकार तयार होतो आणि ते पॅक होऊन जातो तिथे. पुन्हा आपल्याला सेम तीच प्रोसिजर करायची आहे. पुन्हा त्या दोन्ही तारेंमध्ये आपल्याला 3-3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा सेम त्याला एकत्र आणून फुलाचा गोल असा आकार देऊन त्याला पीळ मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पुढे सेम प्रोसिजरने नेकलेस तयार करायचा आहे. तर हा नेकलेस 50 रुपयांमध्ये कसा झाला, तर इथे मी 4 ची मोत्यांची जी माळ घेतलेली आहे ती फक्त एक सिंगल माळ घेतलेली आहे, ती फक्त 10 रुपयांमध्ये येऊन जाते. त्यानंतर ही जी 4 ची गेज वायर घेतलेली आहे तिची पण अप्रॉक्स जेवढी मी त्याला यूज केली आहे ती 10 रुपयाची पकडा, तेवढी लागत नाही, त्यापेक्षा कमीमध्येच येते ती. आणि जो गोंडा आहे तो 20, 25, 30 असा वेगवेगळ्या रेटचा येतो, तर इथे मी 20 रुपयेचा घेतलेला आहे. तर 40 रुपयांमध्ये फक्त होतो हा तयार नेकलेस. ह्याची मिशोवरती प्राईस होती 160 रुपीज आणि मी तोच फोटो बघितला होता, तर माझ्या लक्षात आलं की हा तर खूप इझी आहे आणि आपण घरीसुद्धा बनवू शकतो. माझ्याकडे मी नथ बनवते त्यामुळे नथीचं सामान तर होतंच, त्यातनंच मग मी हा नेकपीस तयार केलेला आहे आणि तो इतका सुंदर दिसत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ह्याचे 2 यूज आहेत. एक तर तुम्ही हा हेअर बेल्ट म्हणून पण यूज करू शकता. अशा प्रकारे हे सगळे फ्लॉवर्स करत जायचं आहे. सर्व फ्लॉवर्स झाल्यानंतर तारेला पीळ मारून घ्यायचं आहे आणि पीळ मारल्यानंतर पुन्हा त्या फ्लॉवर्सला शेपमध्ये आणायचं आहे. प्रॉपर गोल असा शेप देऊन व्यवस्थित फ्लॉवर्स करून घ्यायचे आहेत आणि जो काही एंड आहे त्याला एक लूप क्रिएट करायचा आहे. आता मी तो लूप क्रिएट करत आहे. बघा तो कशा प्रकारे करायचा आहे. तुम्हाला दोन्ही तार पुन्हा एकत्र आणायच्या आहेत आणि त्याला अशा प्रकारे एक लूप क्रिएट करायचा आहे की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये गोंड्याचं जे हुक आहे ते अडकवू शकू. त्याला खूप जास्त पीळ मारायचं नाही आहे. जास्त पीळ जर मारला तर ते तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हलक्या हातानेच पीळ मारून पॅक करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जी तार आहे ती कटरच्या सहाय्याने कट करून टाकायची आहे. आणि अशा प्रकारे हे जे त्याचे हुक असतात ते त्या लूपमध्ये अडकवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपला सुंदर असा मोत्यांचा नाजूक नेकपीस तयार होतो. आता हा नेकलेस मी तुम्हाला घालून दाखवते. गळ्याला एकदम सुंदर असा दिसतो. तुम्ही हा साडीवरती सुद्धा वेअर करू शकता किंवा एखाद्या तुम्ही वेस्टर्न ड्रेसवरती सुद्धा हा मोत्यांचा नेकपीस तुम्ही घालू शकता. खूप छान दिसतो. आणि सर्वात महत्त्वाचं नाजूक असल्यामुळे त्याला एक वेगळाच लूक येतो. आणि आता बघा, हेअर बेल्ट म्हणून सुद्धा तुम्ही लावू शकता. केसांवरती लावून मागे जे काही गोंड्याला जे मोती असतो तो पॅक करून घ्यायचा आहे आणि उरलेला जो गोंड्याचा भाग आहे तो फोल्ड करून पिनच्या सहाय्याने तुम्ही तो आतमध्ये केसांमध्ये टक करू शकता.